काय नाही, पक्षाने ती वेळ आणली माझ्यावरती, मी दाखल केलं. काल तुमचं स्टेटस जे ठेवलेलं होतं ते अनेक ठिकाणी चर्चेचा विषय बनलेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमधून तुम्ही अनेक पदं भाजपची घेतलेली आहेत, अनेक पदांवर काम केलं आहे. असं असताना सुद्धा कणकवलीमध्ये भाजपमधून ही मोठी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं. तुमच्या स्टेटसमुळे भाजपमध्ये पहिल्या बंडखोरीचा नारा कणकवलीतून फुटला आहे, काय त्याबद्दल? फुटला म्हणजे तेच सांगतो, वरिष्ठांनी मला फोडायला लावलं. माझी इच्छा नव्हती नारळ फोडायची. राणेसाहेबांच्या कोर्टामध्ये चेंडू जाणार होता, तो चेंडू कोर्टात गेलाच नाही. मध्येच कॅच घेतली आणि मी बोल्ड झालो. कोणी कॅच घेतली, कुठं अडकला ते कळेल आपल्याला. आज आपण फॉर्म कुठून भरलाय उमेदवारी अर्ज? आता मी फोंड्यामधून भरलाय आणि हरकुळमध्ये. तुमचे उमेदवार डावलला म्हणजे नेमकं कोण आहे, कोणी डावलली उमेदवारी? पक्षश्रेष्ठी जे म्हणजे परीक्षे वरिष्ठ असतात ते मी कसं सांगू कोण आहे. साहेब अगदी उघडपणे विचारतो, आपण स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअपवरती की नितेश राणेंना रामराम आणि मोठ्या सावंतांना सलाम. राणेंची निष्ठावान कार्यकर्ते म्हणून तुम्ही राणे समर्थक म्हणून आजवर काम केलेलं आहे आणि अशावेळी तुम्ही थेट नितेश राणेंवरती वोट दाखवलाय, अंगुलीनिर्देश केला होता. काय करा? तो मला प्रश्न विचारला, तुम्ही त्यांनाच विचारलं तर बरं होईल. तुम्हाला ते सविस्तर स्टेटस तुम्ही ठेवलं होतं ना, म्हणून तुम्हाला विचारलं. स्टेटस ठेवलं, त्यांना विचारण्यासाठी ठेवलं मी ते तुम्ही त्यांना विचारा, ते तुम्हाला समर्पक उत्तर देतील. पक्षावर नाराजी, पक्षावर नाराजी, पक्षावर नाराज. पक्षावर कशाला नाराज? मला ज्यांनी सांगितलं की बा तुम्हाला उमेदवारी मिळणार, ती मिळाली नाही, त्यांच्यावरती नाराज. आता कोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवताय, उमेदवारी आपली कायम ठेवणार आहात कसं काय? राजन चिके यांनी सुद्धा आपला अपक्ष अर्ज दाखल केला. मी माझी तालुकाध्यक्ष, तेही माझे तालुकाध्यक्ष आहेत भाजपाचे. आम्ही दोघे एकत्र बसू, आम्ही ठरवू, वाटेल ज्याला योग्य असेल तो एक कोणतरी उमेदवार राहणार. हो, राजन चिके किंवा संतोष पांडे हे तर दोघांपैकी आम्हाला दोघांनाही शब्द दिलेला होता आणि दोघांनाही बाहेरचा दरवाजा दाखवलेला आहे. त्यामुळे कुठेतरी काहीतरी आम्हाला दाखवावं लागेल. हरकुळमध्ये पण तुम्ही उमेदवारी लढवणार की माघार घेणार? बघू, ती वेळ ठरवेल. हो, कासारड्यामध्ये मला इच्छुक केलं गेलं होतं जाणून बुजून. तो माझा मतदारसंघ नाही, त्या ठिकाणी माझं गाव नाही, माझं गाव फोंड्यामध्ये मोडतो. तरी पण मला सांगितलं होतं की बा तुम्ही इच्छुक आहात, तुम्हाला आपण तिकीट देऊन तिथून निवडून आणू. कोणी इच्छुक केलं होतं तुम्हाला? ते प्रमुख, पक्षश्रेष्ठी म्हणताय, प्रमुख म्हणताय, हो. नाव का घेत नाही? जे प्रमुख ठरवतात ते. काल या एकूणच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तुम्ही गोट्या सावंतांची पण काल भेट घेतल्याची माहिती समोर होते. त्यांच्याशी काय चर्चा आहे? नाही, काय चर्चा नाही झाली, पण गोट्या सावंत हे कार्यकर्ते आम्ही एकत्र काम केलंय. काल मला त्यांची आठवण आली. दुसरी लाईन होती त्याच्यामध्ये की गोट्या सावंतांना सलाम. सलाम. ह्या लाईनचा अर्थ काय? तेच म्हणतो, गोट्या सावंतांची मला आठवण आली, कारण आम्ही एकत्र काम केलेलं होतं. नाही, ती भेट ज्यावेळी मला डावललं गेलं त्यावेळी मला गोट्या सावंतांची आठवण आली. काय नेमकं काय कारण? ते तर आली आठवण. आता काय त्या कारण काय असू शकतं? इतके दिवस नाही आले, आजच आले का? आले. यापुढे आपण कसं म्हणतो, भाजपामध्ये असणार आहात की पक्ष सोडणार? मी भाजपमध्येच आहे. कोणी झालं मी बाहेर गेलो म्हणून? मग भाजपमध्ये बंडखोरी केल्याच्या कारणावरून कारवाई होईल, वरिष्ठांवर चर्चा होईल. चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला भरता येणार नाही, आम्ही राजीनामे देऊ. पर्याय आहे ना आपल्याकडे. त्यांनी सांगितलं पक्षाचे पक्षाचे राजीनामे देऊ, स्वबळावर लढू.